नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत कोण गुलाल उधळणार याची सर्वांना उत्सुकता। उरण नगर परिषदेची सार्वत्रिक 2025 ची निवडणूक प्रक्रिया मंगळवार दिनांक 2 रोजी 10 प्रभागावरील 29 बूथवर पार पडली। यावेळी सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर आपली हजेरी लावून आपल्या मतदानाचा हक्क बजावला। मात्र काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार झाल्याच्या घटना घडल्या। उरणचे आमदार महेश बालदी व माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी सदरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण। हे मोरा गाव आहे। या एका ठिकाणी अरबी समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या गाव आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने पूर्ण उरणकर या उत्सवात उतरलेत, निश्चित स्वागतार्ह आहे। लोक विकासाला मतदान करणार आहेत। या आमच्या उमेदवार शोभा कोळी या काही हजार मतीने निवडून येणार आहेत। कुठेही आमची ठासून वगैरे घासून नाहीये, ठासून निवडून येणार आहेत। आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आले होते। भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा कोळी शहा या आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। काय आत्मविश्वास आहे, आजची स्थिती बघताय काय वाटतं, प्रतिस्पर्धेचं आव्हान वाटतं? भाजप वन्स अगेन, अच्छा, खात्रीच आहे। संधी मिळाली तर उरण करणार, काय देणार आहात? भरपूर डेव्हलपमेंट, भरपूर डेव्हलपमेंट, अच्छा, विकास। काय देणार? तुम्ही नका बोलू, तुम्ही काय देणार? विकास उराणाचा काय विकास। असं तुमच्या दुसरी शर्मामध्ये नगर परिषदेच्या आतमध्ये की तुम्ही त्या गोष्टी नगर परिषदेच्या नागरिकांना मतदारांना देणार आहात ज्याच्यानं पुढच्या वेळेला तुम्हाला संधी अजून देतील लोक? चांगले रोज, जे काही त्यांच्या म्हणजे आडी अडचणी आहेत ते सर्व पूर्ण होणार आहे। महेश बालदी हे तुमचे नेते आहेत, ते आमदार आहेत, त्यांच्यापर्यंत ते निधी आणण्याचा प्रयत्न करतात। मात्र स्थानिक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला संधी मिळाली तर हॉस्पिटलचा मार्ग तुम्ही मोकळा करणार आहात, त्यांनी निधी आणलेले आहे, मात्र त्यासाठी तुम्हालाही प्रयत्न करावा लागतो। नक्कीच करणार। अच्छा, लोकांना मुंबईला जायला लागणार नाही याची खात्री। अच्छा, काय वाटते आज चेहऱ्यावरचं एकंदरीत एक्सप्रेशन पाहून, समोरच्या विरोधकांचं ज्याप्रमाणे आव्हान पाहून, हे आव्हान वाटतं की एकतर्फी निवडणूक आहे? हे आव्हान वाटतं प्रतिस्पर्धाचं की एकतर्फी निवडणूक आहे? काय असं ते जिंकणार नक्कीच, 100%। तुम्ही ज्या वार्डामध्ये आहात त्या वार्डातून तुम्हाला कितीचा लीड मिळू शकेल काय अंदाज? वन साइड। अच्छा, तर या होत्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या सगळे उभे होत नाही, इथं जात आहोत तिथून 12 पडलेले बघा। काही गोष्टी तुमच्यापर्यंत हा एकदम म्हणजे मतदारांच्या अगोदर यायच्या अगोदर मत टाकून घेतलेले आहेत। चला खोटा काम आहे, तो आमदार व्हायब्रेट झाले, लोकांची भांडणं करत फिरते, इथं थांबून काय यायच्या करणार, पोलिसांना शिवाय देत फिरते। तुम्ही समजून घ्या का पायाखालची वालू सरकले, भावना जिंकते म्हणून त्यांनी हा सर्व खोटं करण्याचा डाव घातलेला आहे। काल केलेलं वक्तव्य ते पुन्हा एकदा ठासून मतदान करा, ज्यांची नावं आहेत त्यांनी मतदान करत असं म्हणतात। हो, ते म्हणतात ना, दुबार मतदान असू दे किंवा फेक मतदान असू दे, करा, मी बसलो इथे। ही सत्तेची मगरुरी आहे। तुमची यंत्रणा आहे तिकडे बसली सगळीकडे? आमची यंत्रणा बसले आणि आता आम्ही पण बसलोय। मगाशी पोलिंग एजंटशी मी बोलताना स्वतः ते रडकुडे आले होते, ते अक्षरशः घाबरलेले होते मगाशी। हीच तर दादागिरी चालतो ना। अरे सर्वसामान्य लोकांना दादागिरी कशाला करता? आमच्यावर करा ना, आमच्यावर करा। इथं आमचे घरच सेट आहेत, बाळराम दादा आहे, आमच्यावर करा ना, मग समजेन का मर्द का बच्चा आहे म्हणून। सर्वसामान्य पोलिंग एजंटला दम देणे, सर्वसामान्य मतदाराला दम देणे, हे कशाला? च्या विरोधात मांडतोय। बोगस मतदार, सारे प्रशासन त्यांना सामील, ह्याला कुठंतरी आता वाचा पडायला सर्वसामान्य माणूसही समोर येतोय आणि वेळ आली तर आम्ही त्याच पद्धतीनं तयार आहोत। सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची ज्या पद्धतीनं आपण बघत असाल, एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मात्र प्रत्येकाचा जो आरोप आहे तो महेश बालदी यांच्यावरच आहे। ज्या पद्धतीनं ते राजकारण करतात, ज्या पद्धतीने ते निवडणूक लढवतात, ते सर्वसामान्य प्रकारची अशा प्रकारची निवडणूक नाहीये। त्यामुळे हे सगळं कुठेतरी थांबलं म्हणजे, त्यामुळे मुरणमध्ये एकंदरीत आपण बघत असाल हे पूर्णपणे हे तणावाचं वातावरण जे आहे ते आपण पुढे बघत असाल, हे सगळे महाविकास आघाडीचे नेते आणि त्याच्या बाजूला भारत